मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। गेल्या शनिवारी जे तुमच्या मनात होतं ते झालं। जो महाराष्ट्र मराठी माणसाच्या मुळावरील त्याला मुळात सकट उखडून टाकण्यासाठी आम्ही एकत्र आलो, उद्धव ठाकरे यांचं विधान। पक्षामधल्या कोणीही माध्यमांशी संवाद साधू नका, मला विचारल्याशिवाय माध्यमांशी संवाद नको, 2 दिवसात राज ठाकरेंचा दुसऱ्यांदा आदेश। आकाशवाणी आमदार निवासामध्ये शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची गुंडगिरी, निकृष्ट जेवण दिल्याचा आरोप करत गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला फटकावलं। आमदार निवासातील मारहाण प्रकरणी एकनाथ शिंदेंकडून आमदार संजय गायकवाड यांना समज, कुणालाही मारहाण करणं योग्य नाही, शिंदे यांची प्रतिक्रिया। शिंदेंच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्री फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न, यामागे मोठा कट, उद्धव ठाकरे यांचा आरोप। आमदारांनी मारहाण करणं चुकीचं, त्याने चुकीचा संदेश जातो। मारहाण प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य, तर सभापती अध्यक्षांना गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची विनंती। शिळं जेवण देणाऱ्यांची पूजा करायची का, आमदार संजय गायकवाडांचा संतप्त सवाल, तर घटनेचा काडीचाही पश्चाताप नाही असं म्हणत गायकवाड यांच्याकडून गुंडगिरीचं समर्थन। महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये मतदानाची चोरी करण्याचा प्रयत्न, विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा आरोप, बिहारमधील मतदार याद्यांमध्ये फेरफार झाल्याचा दावा। वायनाडमध्ये जिंकलात तेव्हा मतांची चोरी आठवली नाही, कपोलकल्पित आरोप करू नयेत, राहुल गांधींच्या आरोपांवर सुधीर मुनगंटीवार यांचा पलटवार। आझाद मैदानावरील आंदोलक शिक्षकांची ठाकरे आणि पवार यांनी भेट घेतली, शिक्षकांवरच मागण्यांसाठी संघर्ष करण्याची वेळ, पवारांकडून खंत व्यक्त, जीआरकडून 1 दिवसाच्या आत प्रश्न मार्गी लावण्याची मागणी। गिरणी कामगारांच्या घरासाठी संयुक्त लढा समितीची आझाद मैदानामध्ये सभा, तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, वचन देतो, उद्धव ठाकरे यांचं गिरणी कामगारांना आश्वासन। नागपूर शहरासह जिल्ह्यामधील ग्रामीण भागात मुसळधार पाऊस, मनेश्वरनगर ते बेलत्रोडी परिसरामध्ये पुलावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी, नागपुरातील उडकेश्वर परिसरात नागरिकांचा रेस्क्यू। मुख्यमंत्र्यांकडून नागपूर शहरासह जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम सज्ज, नागपूरचे जिल्हाधिकारी पांढुर्णा गावामध्ये दाखल। गडचिरोली जिल्ह्यामधील अनेक भागांमध्ये पूरस्थिती, गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग पुरामुळे बंद, काही भागामध्ये जनजीवन विस्कळीत। भंडाऱ्यामध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, शाळांना 2 दिवस सुट्टी जाहीर, अनेक गावांचा संपर्क तुटला, प्रशासन अलर्ट मोडवर। गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, तिरोडा तालुक्यामध्ये सर्वाधिक घरांची पडझड, स्थानिक प्रशासनाच्या वतीने पंचनामे। वर्धा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस, यशोदा नदीच्या पुरामुळे सरळ पुलावरून पाणी, वर्ध्यातील सर्व शाळा महाविद्यालय यांना सुट्टी जाहीर। राजस्थानच्या चुरूमध्ये लढाऊ विमान कोसळलं, भारतीय वायुसेनेचं जगवार लढाऊ विमान कोसळल्याची माहिती, दुर्घटनेमध्ये पायलटसह एकाचा मृत्यू। गुजरातमध्ये महिसागर नदीवरील पूल कोसळून दुर्घटना, पुलावरून 5 वाहनं नदीमध्ये कोसळून 10 जणांचा मृत्यू, वडोदरा आणंदला जोडणारा रस्ता बंद। छत्रपती संभाजीनगरमध्ये बाल सुधारगृहातून मुली पळून गेल्याप्रकरणी कारवाई, जिल्हा बालविकास अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। पक्षामधल्या कोणीही माध्यमांशी संवाद साधू नका, मला विचारल्याशिवाय माध्यमांशी संवाद नको, 2 दिवसात राज ठाकरे यांचा दुसऱ्यांदा आदेश। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।